ओम ग गणपते नमा। श्री गणेश पुराण कथासागर अध्याय 3। राजा सोमकांचा हेमकंठास उपदेश। नवीन अध्यायाच्या कथेचा प्रारंभ करताना सूत सांगतात, श्रोते, एक दिवशी राजा सोमकांतने आपल्या मुलास खास आपल्या महालात बोलावून घेतले। तो म्हणाला, हेमकंठा, मी तुला काही विशेष गोष्टी सांगणार आहे। माझ्या वनगमनानंतर या राजाचा राज्यकारभार पार पाडत असताना तू त्याचे अवश्य पालन कर। हे बघ, राजा हा प्रजेचा आदर्श असतो, तेव्हा राजाचे वर्तन, आचार, विचार, कृती, न्याय, निर्णय हे नेहमी आदर्श अनुकरणीय असायला हवेत। आपण रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे, उठल्याबरोबर स्वतःच्या हाताने दर्शन म्हणजे कर दर्शन घ्यावे, उपास्य देवतेचे प्रांतस्मरण करावे, मग जमिनीस पाय लावण्यापूर्वी विनम्र भावे तिला वंदन करून भूमिवंदन करावे, नंतर मुखमार्जन, दंतधावन, मंगलस्नान इत्यादी कार्यक्रम उरकावे। थोडा वेळ ईश आराधना, पूजा पाठ करून मग नियोजन वेळी राज्य दरबारात हजर व्हावे। आपली प्रजा ही आपली संतान आहे असे मानून त्यांची नीट काळजी घ्यावी। राजदरबारात सर्वांना उचित मान राखावा। प्रजेस अन्न, पाणी, निवारा, आरोग्य या सुविधा पुरवाव्यात। दरबारात न्याय निवाडा करताना पुराव्यांचा आधार घ्यावा। कोणताही निर्णय घाईने घेऊ नये। निरपराध्यास शिक्षा करू नये। मात्र अपराधी व्यक्तीस दया न दाखवता त्यांच्या अपराध, चूक, गुन्हा, त्यांची तीव्रता, परिणाम लक्षात घेऊन कठोर शिक्षा द्यावी। त्याशिवाय अन्य लोकांवर न्यायाची जरब राहत नाही। राज्यकारभार करताना सदैव दक्ष असावे। ज्ञानी, ज्येष्ठ अधिकारी वर्ग यांच्याशी सल्लामसलत करावी। कोणावरही फाजील विश्वास ठेवू नये। मिळालेल्या माहितीची प्रत्येक वेळी खातरजमा करून उचित निर्णय घ्यावा। उगाच कोणाशी शत्रुत्व बाळगू नये। लोकांवर दरारा, हुकुमशाही न गाजविता प्रेम, आपलेपणा यांनी लोकांची मने जिंकावीत। आपल्या प्रजेचे दुःख दूर करून त्यांना सुख समाधानी ठेवावे। हेमकांता, आणखी हे पण लक्षात ठेव की नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाचा, हिताचा विचार करावा। कोणासही विनाकारण पीडा करू नये। शब्द, शस्त्र, अधिकाराने दुखवू नये। दुसऱ्यांची निंदा, छळ करू नये। सर्वांचा आदर करावा। धर्मानुसार आचरण करावे। सत्य बोलावे, सत्याने वागावे। नेहमी आपले आचरण शुद्ध राखावे। अपह्य, पान, मांसाहार करू नये। मुक्या प्राण्यांची नाहक शिकार करू नये। प्रजेस कधीही गांजू नये। सज्जनांचा संग करावा, तर दुर्जन, कपटी, व्यसनी मित्रांपासून दूर राहावे। ऐकलेल्या गोष्टींवर प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू नये। कुणाचाही विश्वासघात करू नये। दुराचरण, पापाचरण, व्यभिचार यांच्यापासून दूर राहावे। राग, लोभ, मद, मोह आणि मत्सर तसेच काम या रिपूपासून सदैव दूर राहावे। कुणाशीही फार सलगी करू नये किंवा उगाच दुराग्रही दुरावपण ठेवू नये। सूत सांगतात की सृजन हो, याप्रमाणे आचरणाच्या, कर्तव्याच्या, प्रजादक्षतेच्या आणि स्वकल्याणाच्या अनेक गोष्टी सोमकांतने हेमकंठास समजावून सांगितल्या। त्यानेही आपण या सर्व गोष्टी नीट ध्यानात ठेवून पित्याप्रमाणेच पुढे आदर्श राज्यकारभार करून नाव, लौकिक यश, कीर्ती, वैभव यात भर घालू असे पित्यास अभिवचन दिले। त्यानंतर सोमकांतने आपल्या प्रधानास खास मर्जीतल्या काही अधिकाऱ्यांना बोलावून घेतले। राजपुत्र हेमकंठास राज्याभिषेक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली। पुढे लवकरच एका सुंदर अशा शुभमुहूर्तावर मोठ्या थाटमाटाने राज्याभिषेक करून राज्यकारभाराची सूत्रे त्याच्या हाती देण्यात आली। आपले 3 निशांत प्रधानवर्ग विद्याधीश, श्रेमकर आणि रुद्रवान यांना राजाने राजपुत्रास सर्वतोपरीने सहाय्य करण्याची विनंती केली। आणि दुसऱ्याच दिवशी राजा सोमकांत, पत्नी सुबल आणि ज्ञानगम्य या नावाचे 2 प्रधान हे वनगमनास सिद्ध झाले। राजपुत्र हेमकंठाने मोठ्या शोकाकुल अवस्थेत आपल्या मातापित्यास निरोप दिला। पुत्रास मंगल असे आशीर्वाद देऊन प्रधान आणि सेवक वर्ग यांचा प्रेमळ निरोप घेऊन राजा सोमकांत, सुधर्मा राणी यांनी आपल्या निश्चयाप्रमाणे उर्वरित कालपुबनेसाठी अख्यात जाण्यासाठी निश्चयाने राजमहालाबाहेर पावले टाकली। अध्याय 4। सोमकांत गेला वनांतरी। सूत सांगतात की जेव्हा सोमकांत राजा आणि त्यांची धर्मपत्नी सुधर्मा हे वनात जाण्यास निघाले, त्यावेळी राजपुत्र हेमकंठास अत्यंत दुःख झाले। तो भरल्या डोळ्यांनी त्यांना जाऊ नका असे सुचवित होता, पण त्यांच्याबरोबर त्याला आपल्या पित्याच्या निश्चयी स्वभावाची सुद्धा पूर्ण कल्पना होती। अखेर निदान त्यांच्यासोबत थोडे तरी जावे या विचाराने तो नगरवेशीपर्यंत त्यांच्यासोबत आला। आपला पितृवत राजा हा आपल्या सर्वांना सोडून दूर वनात जातो आहे ही वार्ता नगरीत पसरल्याने प्रिय प्रजांसुद्धा तिथे गोळा झाले होते। राजाच्या वियोगाने नगरजनांचे डोळे पाणावले होते। त्यातील काही वृद्ध श्रेष्ठजन राजाला अडवण्याचा प्रयत्न करत होते।
कोणी आपण या व्याधीवर उपाय करू. महाराज तुम्ही तीर्थक्षेत्री जा, आपण तेथील देवतांना नवस करू. देव दयाळू आहे, तो तुमच्यावर कृपा करेल, तुमचे दुःख निवारण होईल. असे हताश होऊन आम्हाला एकटे टाकून जाऊ नका असे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. पण दृढ निश्चयी सोमकांतने मात्र मनोमन पक्का निर्णय घेतला होता की आता माघार नाही. त्यामुळे आपल्या प्रजेसोबत नगरवेशी बाहेर येताच एक चांगलीशी जागा पाहून राजा थांबला. त्याने हात जोडून पुत्रासह आपल्या प्रजेस आता इथून पुढील प्रवासास आम्हास जाण्याची परवानगी द्या. माझ्या मागे राजपुत्र हेमकंठास सांभाळून घ्या, त्याला सर्वतोपरी सहाय्य करा. सारेजण आनंदाने एकोप्याने गुणागोविंदाने राहा अशी विनंती करून सर्वांना निरोपाचा रामराम करीत राजा सोमकांतने आपल्या पुत्रास पुन्हा एक वार जवळ घेतले. त्याला मातृपितृभक्त श्रावणबाळ पितृआज्ञेसाठी आनंदाने 14 वर्षाचा वनवास भोगणाऱ्या नृपण परंपरेची आठवण करून दिली. मोठ्या कष्टाने पण एका दृढ निश्चयाने सोमकांतने सर्वांना प्रेमी निरोप घेतला अन आपली नगरी, नगरजन, पुत्र, राज्याधिकारी वर्ग यांच्याकडे पाठ फिरून तो 4 पावले दूर जाऊन उभा राहिला. राजाची ती कृती म्हणजे पतिव्रता सुधर्मा राणीस मायापास तोडून पुढे चालण्याचा जणू काय तो संकेतच होता. राणी सुधर्मा हिने एक वार हेमकंठास मायेच्या ममत्वाने जवळ घेतले, त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले, त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यास अनेक आशीर्वाद दिले. एकदा नगरजनाकडे वळून त्यांना अभिवादन केले आणि पतिव्रता सुधर्मा राणीची पावले महाराज सोमकांत यांच्या पावलांच्या ठशावरून आपल्या वनगमनांचा मार्ग चालू लागली. राजा सोमकांत, राणी सुधर्मा, 2 प्रधान यांच्या 4 आकृत्या या एका वळणावर नजरेआड होताच हेमकंठ आणि प्रजाजन यांनी व्यथित अंतकरणाने पुन्हा आपल्या नगरीकडे परतीचा प्रवास चालू केला. पुढील अध्याय नेक्स्ट एपिसोडमध्ये. आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.